नमस्कार मित्रांनो, जी.के. चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आय-टी-आय इन्स्ट्रक्टरच्या इलेक्ट्रिशियनचा सिलेबस आपण बघणार आहोत. जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन करत असाल, तर तुमच्यासाठी मी हा प्लॅटफॉर्म फ्री ऑफ कॉस्ट घेऊन आलेला आहे. सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे माझ्या परीनं. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, त्यातही इलेक्ट्रिशियन जे असाल, वायरमॅनची तयारी करत असाल, तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर आज आपण पहिला जो चॅप्टर आहे फर्स्ट इयरचा तो बघणार आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघणार आहे. तर पहिला चॅप्टर आपण बघूया. पहिला चॅप्टर आहे सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड हँड टूल्स. हा फर्स्ट सेमिस्टरचा आहे आणि त्या सिलेबसनुसार सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. आज आपण पहिले हे दोन मुद्दे बघणार आहे, जसं की ऑर्गनायझेशन ऑफ ITS अँड स्कोप ऑफ द इलेक्ट्रिशियन ट्रेड अँड सेफ्टी रूल्स अँड सेफ्टी सायन्स हजार्ड्स. तर हा चॅप्टर झाल्यानंतर आपण याच्यावर काही MCQs आहेत, ते MCQs पण सगळ्या गोष्टी घेणार आहे. त्यामुळे टॉपिक आणि MCQs आणि परत मग PYQ जर आपल्याला भेटले तर ते PYQ. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा, याच्यामध्ये म्हटलंय सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड हँड टूल्स. तर आता या चॅप्टरमध्ये इथं काय दिलेलं आहे आणि याच्या बाहेर तुम्हाला सांगतो मी या PDFच्या अंतर्गत जे काही घेत आहे ना, त्याच्या बाहेर काहीच जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही हाच परफेक्ट अभ्यास ठेवा. तुमचं मराठी मीडियम जर तुम्ही मराठीतून तयारी करत असाल तर मी तुम्हाला इथे मराठीमध्ये एक्सप्लेन करतच आहे आणि तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर फार. तर मी इंग्लिश PDF समोर ठेवूनच तुम्हाला मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण चला सुरुवात करू. इथं बघा काय आहे म्हटलं, पहिला हा जो आहे ना, एवढा पोर्शन खूपच इझी आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही असं मुद्दे सापडत नाहीत. तर आपण एक्झाम ओरिएंटेडच घेणार आहे, त्या सगळ्या गोष्टी बघू. तर बघा इथं काय म्हटलंय की इंट्रोडक्शन दिलंय की जे ITI आहे, त्या ITI काय आहे, कोणा अंतर्गत चालते वगैरे. तर बघा इथं डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग आहे ना, कम्स अंडर, कोणाच्या अंडर आहे तिथे, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. तर याच्या अंतर्गत हे DGT येते आणि DGT मार्फत हे ITI चालते. तर तो असा प्रश्न जर झाला तर तुम्ही सांगू शकता की मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप हा एक ओकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम आपल्याला लावते. द ओकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम्स आर डिलिव्हर्ड अंडर एजिस ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग्स. याच्या अंडर तो पूर्ण प्रोग्राम्स कंडक्ट केला जातो. द नॅशनल काउन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग अँड ट्रेनिंग म्हणजे NCVT. तर हे एवढं आहे. मग काही जनरल माहिती आहे की 132 ट्रेड्स आहे. हे आपल्या एक्झामसाठी काही एवढं काही महत्वाचं ठरत नाही. मग इथे बघू आपण नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. हे आता रिसेंटली लागू झालंय, ज्याने लेवल 4 आणि लेवल 5 ITI ला लागू केलाय. तर तुम्ही एवढं लक्षात राहू द्या, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. ठीक आहे. त्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इथे दिले आहे. तर त्याचा हेड ऑफ द इन्स्टिट्यूट इज द प्रिन्सिपल. जो इन्स्टिट्यूट असते त्या इन्स्टिट्यूटचा हेड कोण असते, तर प्रिन्सिपल असतो आणि त्याचा खाली काम करणारा व्हाईस प्रिन्सिपल वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तर हे पण ITI ची माहिती आहे. याच्यात परीक्षा दृष्टीने असं काही आपल्याला नाही. पण असे मी जे हायलाइटेड पॉईंट करतोय ते तेवढं ओव्हरऑल लक्ष ठेवा किंवा बघून घेसाल तेवढं. पण एक्झामला येणार नाही असं मला तरी वाटतं. पण असू द्या तेवढी माहिती. आता स्कोप काय, आता जो तुम्ही ट्रेड निवडलेला आहे इलेक्ट्रिशियन, याच्यामध्ये स्कोप काय, तर या PDF मध्ये काय दिलंय की इलेक्ट्रिशियन मध्ये काय काय कसले ट्रेड आहेत आहे ना. तर त्याच्यामध्ये 2 ट्रेड पडतात, जसं की इलेक्ट्रिशियन जनरल आणि इलेक्ट्रिशियन फिटर. आता या दोघांच्या ड्युटीज काय आहेत, तर बघा इलेक्ट्रिशियन जनरलचं काय, तर जनरल इन्स्टॉल्स असते, जे मेंटेनन्स असते, रिपेअर्स असते. कशाचं रिपेअरिंग, ते इलेक्ट्रिकल मशीनचं. त्यानंतर इक्विपमेंट अँड फिटिंग इन फॅक्टरीज, जे इक्विपमेंट असतात त्याचं फिटिंग करणं, हे करणं. त्यानंतर वर्कशॉप असतं. त्यानंतर पॉवर हाऊसेसमध्ये, बिझनेसमध्ये, रेसिडेन्शियल प्रिमायसेस जे काही फिटिंग वगैरेचे कामं असतात ते इलेक्ट्रिकल जनरलमध्ये येतात. त्यासोबतच इलेक्ट्रिकल सर्किट डिटरमाइन करणं, त्याला इन्स्टॉलेशन करणं. त्यानंतर पोझिशन आणि इन्स्टॉलेशन ऑफ इलेक्ट्रिकल मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर, त्याचं सगळ्या गोष्टीचं इन्स्टॉलेशन करणं, स्विच बोर्डचं इन्स्टॉलेशन, मायक्रोफोन, लाऊडस्पीकर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण म्हणू की जनरल इलेक्ट्रिकल्स मध्ये येतात. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं की मग इलेक्ट्रिकल फिटर्स मध्ये काय येतं की असेंबल इलेक्ट्रिकल मशिनरी, म्हणजे जे इलेक्ट्रिकल मशीन आहे त्याला असेंबल करून एक मशीन तयार करणं. जसं की मोटर झालं, ट्रान्सफॉर्मर झालं, जनरेटर झालं, स्विच गिअर झालं. तर हे सगळं कशामध्ये येतं, इलेक्ट्रिकल फिटर्समध्ये. अशा पद्धतीच्या ह्या काही गोष्टी आहेत. तर आपल्याला त्या जनरल माहीत असणं आवश्यक आहे.
तर याच्यावर प्रश्न कदाचित बनणार नाही, बनला तर तुम्हाला सहज कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला जमून जातील. आता की स्किल ऑफ इलेक्ट्रिशियन. आता इलेक्ट्रिशियन जेव्हा तुम्ही ट्रेड घ्याल आणि ट्रेड झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पास व्हाल तर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी स्किल डेव्हलप होणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काही एवढं महत्वाचं ठरत नाही, त्यामुळे आपण पुढे जाऊया. करिअर प्रोग्रेस पाथवे. आता ITI केल्यानंतर, इलेक्ट्रिशियन केल्यानंतर तुमच्याकडे कोणकोणते करिअरचे ऑप्शन खुले होतात, तर हा मुद्दा याच्यामध्ये दिलेला आहे. तर हा पण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचा ठरत नाही. मग आपण पुढे जाऊया. त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. जॉब ऑपॉर्च्युनिटी इलेक्ट्रिशियनसाठी तुम्हाला कोणकोणत्या राहू शकतात, तर हा पण काही आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं ठरत नाही. त्यानंतर सेल्फ एम्प्लॉयमेंट. तुम्हाला गव्हर्नमेंट वगैरे जॉब नाही मिळाला तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंट सुद्धा करू शकता. तर ह्या सगळे काही मुद्दे दिलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्या परीक्षेच्या अँगलने काही महत्वाचं ठरत नाही. आपण पुढे जाऊया. बस बघा, हा झाला एक पहिला मुद्दा सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड हँड टूल्स मधला. आता आपण सेकंड मुद्द्याकडे जाऊ, जो की मी म्हणेल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा टॉपिक जो आहे हा महत्वाचा आहे. तर याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि येऊ शकतात. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही लक्षपूर्वक आता ऐका. आता बघा, सेफ्टी रूल्स म्हणजे नेसेसिटी, त्याची आवश्यकता का असते सेफ्टी रूलची? कारण काही अपघात होऊ नये म्हणून सेफ्टी रूल्स वगैरे असणं आवश्यक असतात. आता मग सेफ्टी रूल्स कोणकोणते आहेत? तर याच्यात काही आपण फक्त रीड करू. सेफ्टी रूल्स एकदम कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, ते आपण फक्त रीड करू. जसं की जसं ओनली क्वालिफाईड पर्सन शुड बी डू इलेक्ट्रिकल वर्क. जे खरंच त्यांच्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी इलेक्ट्रिकल वर्क केलं पाहिजेत, पण आजकाल सगळेच तज्ज्ञ आहेत. डू नॉट वर्क ऑन लाईव्ह सर्किट. जे लाईव्ह सर्किट्स असतात हे सेफ्टी रूल्स आहेत आपले, हेच कॉमन गोष्ट आहेत, काही याच्यात विशेष असं काही नाही, पण तरी आपण एकदा वाचून घेत आहे. डू नॉट वर्क ऑन लाईव्ह सर्किट. लाईव्ह सर्किटवर वर्क नाही करायचं. यूज वुडन और PVC इन्स्टॉलेशन हँडल स्क्रू ड्रायव्हर्स. असे स्क्रू ड्रायव्हर तुम्ही यूज करा ज्याला की लाकूड लावलेलं आहे किंवा PVC हे आपल्याला तर असतातच लागलेले. वेन सॉल्डरिंग, प्लेस द हॉट सॉल्डरिंग आयर्न इन देअर स्टँड. जेव्हा तुम्ही सॉल्डरिंग करत असता जेव्हा ते गरम झालेलं असतं तर ते तुम्ही एका स्टँडवर ठेवा जेणेकरून कोणाला चटका लागणार नाही. रिप्लेस द रिमूव्ह फ्युजेस ओनली आफ्टर स्विचिंग ऑफ द सर्किट. सर्किट स्विच ऑफ केल्याशिवाय कुठलेही ते प्लग किंवा पिन वगैरे काढायची नाही असं आहे. यूज एक्सटेन्शन कॉर्ड विथ लॅम्प गार्ड टू प्रोटेक्ट लॅम्प्स अगेन्स्ट ब्रेकेज अँड अवॉइड कंबस्टिबल मटेरियल कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ हॉट बल्ब्स. असं तुम्ही ते एक एक्सटेन्शन वापरा त्या हॉट बल्ब जे असतात, आणि कुठल्याही जे काही जळणारी वस्तू असते त्या बल्ब समोर तुम्ही आणू नका असं तिथे दिलंय. त्यानंतर यूज असेसरीज. त्यानंतर हा मुद्दा, यूज असेसरी लाईक सॉकेट, प्लग, स्विचेस अँड अप्लायन्सेस ओनली व्हेन दे आर इन अ गुड कंडिशन अँड बी शुअर दे हॅव द मार्क ऑफ BIS. नेसेसिटी ऑफ युझिंग अ BIS मार्क accessories इज एक्सप्लेन अंडर स्टँडर्डायझेशन. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही BIS जे मार्क असतात ते ते तुम्ही वापरा. BIS म्हणजे काय? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड असा याचा फुल फॉर्म होतो. BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. तर त्यानंतर नेक्स्ट येते की आपल्याला स्टँड ऑन रबर मॅट्स वाईल वर्किंग ऑपरेटिंग अँड स्विच अँड पॅनल्स कंट्रोल. तुम्ही रबर जे मॅट असतात त्याच्यावर उभं राहून तुम्ही काम करा. त्यानंतर पोझिशन द लॅडर ऑन फर्म ग्राउंड. तुम्ही जेव्हा लॅडर एखाद्या पोलला किंवा ते काम करताना तुम्ही शिडी वापरतात तर ते एखादा चांगला फर्म ग्राउंड असलं काय पाहिजे खाली, जेणेकरून ते घसरणार नाही. ऑलवेज यूज सेफ्टी बेल्ट वाईल वर्किंग ऑन पोल्स अँड हाय राईज पोल पॉइंट्स. जे तुम्ही वायरमॅन वगैरे बघितले असेल किंवा इलेक्ट्रिशियन तुम्ही बघितले असाल, पोलवर चढताना ते एक फळी लावतात आणि त्याच्यावर ते बसतात, तर ते तुम्ही वापरलं पाहिजे. नेवर प्लेस युअर हँड ऑन एनी मुव्हिंग पार्ट ऑफ रोटेटिंग मशीन. मशीन फिरत असताना त्याच्यात तुम्ही हात टाकायला नाही पाहिजे, जे की आपण लहानपणी रिकामा काढा करण्याचा प्रयत्न करायचो. ओनली आफ्टर आयडेंटिफाईंग द प्रोसिजर ऑफ ऑपरेशन ऑपरेट एनी मशीन ऑर ॲपरेटस. म्हणजे एखाद्या मशीनची जी प्रोसेस आहे ऑपरेटिंग करण्याची ते माहीत असल्याशिवाय तुम्ही त्याला काही वापरू नका. बघा, हे जे सेफ्टी मेजर्स आहेत किंवा सेफ्टी प्रोटोकॉल्स आहेत ना किंवा रूल्स आहेत, हे आपल्याला जनरल कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत, पण तरी आपण एकदा वाचून घेत आहे त्याच्यावर रिव्हिजन व्हावी म्हणून. यूज ऑलवेज अर्थ कनेक्शन फॉर ऑल इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अलॉंग विथ 3 पिन सॉकेट अँड प्लग्स. अर्थिंग तुमच्या घरात असलीच पाहिजे आणि ते तुम्ही वापरल्या गेलीच पाहिजेत. त्यानंतर व्हाईल वर्किंग ऑन डेड सर्किट रिमूव्ह द फ्यूज ग्रिप्स, कीप देम अंडर सेफ कस्टडी. ऑल्सो डिस्प्ले मेन ऑन लाईन बोर्ड ऑन द स्विच बोर्ड. तुम्ही जे फ्यूज ग्रिप जेव्हा तुम्ही काढता किंवा फ्यूज काढल्यानंतर तुम्ही ते डिस्प्ले केलं पाहिजे. त्यानंतर डू नॉट कनेक्ट अर्थिंग टू द वॉटर पाईपलाईन्स.
कुठलंही वॉटर पाईपलाईन असं त्याला अर्थिंग कनेक्ट करायची नाही. डिस्चार्ज स्टॅटिक व्होल्टेज इन HV लाईन्स इक्विपमेंट अँड कॅपॅसिटर बिफोर वर्किंग ऑन देम. हे जे हाय व्होल्टेज लाईन्स असतात किंवा कॅपॅसिटर इक्विपमेंट असतात, तर तुम्ही त्याच्यावर वर्क करण्याआधी ते डिस्चार्ज केलं पाहिजेत. अशा पद्धतीचे काही सेफ्टी रूल्स होते की जनरल आहेत. परीक्षेत आले तर समजा खालीपैकी सेफ्टी रूल्स कुठले आहेत, ते काय करायला पाहिजे, तर तुम्हाला सहज कॉमन सेन्सने त्या सुटू शकतात. त्यानंतर आता पुढे जाऊ आपण फर्स्ट एड. फर्स्ट एड काय असतो की प्रथमोपचार ज्याला आपण म्हणतो. तर इलेक्ट्रिक शॉक लागल्यानंतर जे की फर्स्ट एड असते ते कुठलं असते, तर बघा, वी आर अवेअर दॅट द प्राईम रिझन ऑफ सेव्हिरिटी ऑफ शॉक आर द मॅग्निट्यूड ऑफ करंट अँड ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट. हे खूप महत्वाचं आहे की जो सेव्हिअर शॉक ज्याला म्हणतो आपण, तो शॉक कसा असतो, मॅग्निट्यूड ऑफ करंट अँड ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट, की करंटचा मॅग्निट्यूड किती प्रमाणात आहे आणि त्या करंट लागल्यानंतर त्याचं ड्युरेशन किती आहे, याच्यावर खूप फॅक्टर ते डिपेंड करतात. आणि काही अदर फॅक्टर सुद्धा आहेत की तो शॉक किती प्रमाणात आहे किंवा तुमची ते झेलण्याची क्षमता किती आहे तो ठरतो. जसं की तुमचं जो एज काय आहे, एज ऑफ पर्सन, बॉडी रेजिस्टन्स, तुमचं बॉडी किती त्या करंटला, त्या शॉकला सस्टेन करू शकतं. नॉट वेअरिंग इन्सुलेटिंग फुटवेअर ऑर वेअरिंग द वेट फुटवेअर. त्यानंतर हे पण मॅटर करते की तुम्ही काही फुटवेअर घातले आहे किंवा नाही घातले आहेत. वेदर कंडिशन कशी आहे, पावसाळा असेल तर शॉक लवकर लागेल. वेट अँड ड्राय फ्लोअर हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर मेन व्होल्टेज एक्सेट्रा. तर हे काही कारण आहेत की ज्याच्यामुळे सेव्हिरिटी ऑफ शॉक डिपेंड करतो. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक शॉकचे आपण काय इफेक्ट्स होऊ शकतात, तर काय होणार हे तर सगळं आपल्याला जनरल माहितीच आहे. पण तरी त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात असलेल्या ट्रीटमेंट, त्या ट्रीटमेंटवर येऊ शकतात की कसल्या कसल्या ट्रीटमेंट आवश्यक आहेत. तर आपण त्या ट्रीटमेंट बघू काय असतात. तर जर समजा तुम्ही एखादा असतो तो कॉन्शियस स्टेट मध्ये आहे की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि जर समजा एखाद्याला शॉक लागला तर रिसिसायटेशन झालं पाहिजेत, म्हणजे माउथ टू माउथ ज्याला आपण ब्रीथिंग म्हणतो ते झालं पाहिजेत. जर कोणी अनकॉन्शियस स्टेट किंवा जर कोणी ब्रेथच करत नसेल तर त्या पद्धती दोन प्रकारच्या पद्धती आहे ना. तर तुम्ही काय करता की इन केस ऑफ बर्न किंवा इंजरी जर झाली तर ते जेव्हा ते पाठीला झालेले केसमध्ये असतात तर त्याला कोणती मेथड म्हणतात, नेल्सन्स मेथड असं म्हणतात. आणि जर माउथ टू माउथ रिस्पिरेशनचं जे प्रोसेस असते त्याला तुम्ही स्कॅफर्स किंवा हॉल्जन नेल्सन्स मेथड असं म्हणतात. तर ह्या मेथड तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेत येण्याच्या खूप जास्त चान्सेस आहे की अमकी अमकी अमक्या मेथडला काय म्हणतात, किंवा माउथ टू माउथ जी मेथड असते त्याला स्कॅफर्स अँड हॅलोजन नेल्सन मेथड म्हणतात. आणि जर इन केस तुमची इंजुरी बॅक साईडला वगैरे झाली तर त्याला नेल्सन्स मेथड असं म्हणतात. तर ह्या मेथड तुम्ही लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट आहे. तर आता ट्रीटमेंट ऑफ इलेक्ट्रिकल बर्न्स, ह्या मेथड काय आहेत याचं मी तुम्हाला अजून डिटेल सांगतोच. तोपर्यंत फक्त आपण थोडक्यात एवढा जो सिलेबस आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आधी. मग मी तुम्हाला फायनली सांगतोच थोडक्यात नेमक्यात त्या मेथड आणि त्या प्रोसेस कसं आहेत. जर तुम्हाला हे बघा, जर तुम्हाला सिव्हिअर ब्लिडिंग होत असेल है ना, तर अशा वेळेस काय करायचं की मेक पेशंट टू लाय डाऊन अँड रेस्ट. जर तुम्हाला सिव्हिअर ब्लिडिंग होत असेल, कमी प्रमाणात ब्लिडिंग होत असेल, जास्त नाही पण होत आहे, तर त्याला एखाद्या पेशंटला खाली बसवा, रेस्टमध्ये बसवा. इफ पॉसिबल रेज अँड इंजर्ड पार्ट अबाव द लेवल ऑफ बॉडी. त्याचा इंजर्ड जो पार्ट आहे त्याला तुम्ही थोडंसं वर करा, म्हणजे त्याच्या बॉडीचा, जेणेकरून रक्ताचा फ्लो थांबेल. त्यानंतर जिथे त्याला जखम झाली आहे तिथे थोडंसं प्रेशर अप्लाय करा आणि मेडिकल असिस्टन्स लवकर बोलवण्याचा प्रयत्न करा. ट्रू कंट्रोल, आता ही कंट्रोल कशी करायची, स्क्वीज टुगेदर द साइड ऑफ द वाउंड, अप्लाय प्रेशर ॲज लॉंग ॲज इट नेसेसरी टू स्टॉप ब्लीड. साईडला स्क्वीज असं घट्ट पकडून ठेवायचं आणि त्या जखमेवर प्रेशर अप्लाय करायचं ॲज लॉंग, म्हणजे प्रेशर म्हणजे काही एकदम जोरात नाही दाबायचं, थोडंसं एक प्रेशर दाब करायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला ते दाबून ठेवायचं जोपर्यंत ब्लिडिंग थांबत नाही. तर असे काही प्रश्न येण्याची शक्यता आहे की अमकी केस झाली तर काय करायचं ना, एक दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला येऊ शकतं. तसे प्रश्न नेहमीच्या याच्यामध्ये आहेत, म्हणून हा मी तुम्हाला घेत आहे. when the bleeding has stopped, put a dressing over the wound and cover it with a pad of soft material.
जेव्हा तुमचं ते ब्लिडिंग स्टॉप होईल तेव्हा त्याला ड्रेसिंग करायचं आणि एका सॉफ्ट मटेरियलने त्याला चांगल्या पद्धतीने ड्रेसिंग करायचं. त्यानंतर इथे काही हे देव बघा कसं याला झोपवलेलं आहे, हे चित्रामध्ये तुम्हाला दिसूनच येईल, तर तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर आता आपण हे सेफ्टी प्रॅक्टिसेस आणि सेफ्टी सायन्स बघू. तर हे सेफ्टी सायन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण की प्रॉबेबली याच्यावरच प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा इथून तुम्हाला खूप लक्षपूर्वक ऐकण्याची आवश्यकता आहे. बघा, रिस्पॉन्सिबिलिटी असतात. काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात की आपल्याला एखादं सेफ्टी सायन्स जे असतात ते आपल्याला इंडिकेट करतात. जेव्हा आपण एक इक्विपमेंट हँडल करतो तेव्हा सुद्धा त्या गोष्टी इम्पॉर्टंट होतात. आता इथे काही हा मुद्दा बघा, एम्प्लॉयर्स रिस्पॉन्सिबिलिटी. आता एम्प्लॉयर रिस्पॉन्सिबिलिटीज काय असू शकतात की काहीतरी सेफ्टी तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे, अशा काही गोष्टी ठेवायच्या की ज्याच्याकडून सेफ्टीसाठी गोष्टी आवश्यक ठरतील. त्यानंतर एम्प्लॉईज रिस्पॉन्सिबिलिटी, जे तिथं रोजगार कामगार आहेत त्यांच्या सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात, त्यांनी सुद्धा त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. त्यानंतर रूल्स अँड प्रोसिजर ऍट वर्क. आता बघा, कधी कधी काही सायन्स अशा म्हणजे काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची असेल तर काही रूल्स असतात की हे करू नका, ते करू नका, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. या सगळ्यासाठी काही प्रोसिजर असतात आणि ही गोष्ट थोडक्यात सांगण्यासाठी काही सायन्सचा वापर केला जातो. चला तर मग आपण काही त्याचे प्रोटोकॉल्स बघू. तर 4 बेसिक कॅटेगरीज ऑफ सायन्स असतात. तर ते सायन्सचे 4 कॅटेगरीज कुठल्या आहेत, जसं की पहिला आहे प्रोहिबिशन सायन्स, त्यानंतर मॅनेटरी सायन्स, वॉर्निंग सायन्स आणि इन्फॉर्मेशन सायन्स. आता एवढ्या मोठ्या साईन तुम्हाला लक्षात ठेवणं कदाचित पॉसिबल नसेल, तर म्हणून आपण त्याला म्हणजे बाय रूल जाऊया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साईन आलं तर ते शोधता आलं पाहिजे.